चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागामध्ये मेगा भरती असणार. नवीन अपडेट आहे. आरटीआयच्या माध्यमातून मिळाली माहिती आहे आणि सगळ्यात मोठी मेगा भरती जर पाहिली तर 14,000 प्लस जागा या जलसंपदा विभागामध्ये रिक्त आहे. विभागनीय जागा कोणकोणत्या आहेत सविस्तर सगळी माहिती पाहूया. जलसंपदा विभाग भरती तुम्ही मागच्या वेळेस जर काही कारणामुळे जलसंपदाचा पेपर दिला होता, पण जर निवड झाली असेल हरकत नाहीये. पुन्हा तुम्हाला यावेळेस चान्स मिळालेला आहे. त्या चान्सचा नक्की काय करा, सुवर्ण संधी आहे त्या सुवर्ण संधीचा फायदा 100% घ्या. आता बघा, 14,000 पदांची सुवर्ण संधी आणि तयारीची दिशा आहे. माहिती अधिकारातून आरटीआय प्राप्त अधिकृत माहिती आणि आकडेवारी तुमच्या समोर सादर करतोय. तत्पूर्वी चॅनल नवीन आहेत, पटकन सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. ओके, चला. जलसंपदा विभाग भरतीमध्ये 14,000 जलसंपदा विभागात अपेक्षित पद आहेत 40 पद. बघा, जागा आहेत 14,000 आणि पद आहे. पद म्हणजे त्या ठिकाणी तुमचं कुठलं पद आहे, कुठल्या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तुमची पात्रता काय आहे, तर ती पद असे टोटल 40 पदांची विविध पदांची गट भरती प्रक्रिया असणार आहे आणि जागा आहे टोटल 14,000. राज्यातील नवी रोजगार मोहीम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी काय विधानसभेत घोषणा केलेली आहे, सरकार भरती प्रक्रियेत अत्यंत गंभीर असून विविध विभागातील रिक्त पदांचा आकृतीबंधात आढावा वेगाने सुरू आहे आणि 75,000 पदभरतीच्या जो काही घोषणा आहे त्याच्यामध्ये ह्या 14,000 जागा ऍड आहे. सविस्तर बघूया आपण. जर पाहिलं असेल तर बघा, ही भरती प्रक्रिया कॉन्ट्रॅक्ट बेसवर राबवली जाणार होती. जलसंपदाची कॉन्ट्रॅक्ट भरती होती. आता ही कायमस्वरूपी नोकरीची शाश्वती दिलेली आहे आणि जागा लवकरच तुमची जाहिरात या महिन्याच्या एंडिंगला किंवा मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. अगोदर तुमची भरती प्रक्रिया ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर होणार होती, तर ती आता कॅन्सल झालेली आहे. शासनाचा सकारात्मक आणि अंतिम निर्णय झालेला आहे. काय निर्णय झाला अंतिम, तर आता ही जलसंपदा विभागाची भरती प्रक्रिया तुमची जी आहे तर ही आता कायमस्वरूपी भरती प्रक्रिया असणार आहे. कशी आहे, कायमस्वरूपी. उमेदवारांसाठी सर्वात मोठी दिलासा एक संपूर्ण अत्यंत ऑथेंटिक माहिती आहे. बघूया, टोटल वेगवेगळ्या विभागाची पदं आहेत. अभियंतासाठी सुवर्ण संधी आरटीआयच्या आकडेवारीनुसार आपली बॅच बघा, जलसंपदा भरतीची बॅच आपली 4 एप्रिलला सुरू होत आहे. मागच्या वेळेस ज्यांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या चॅनलच्या माध्यमातून जलसंपदा भरतीमध्ये मुलं आज जलसंपदामध्ये नोकरी करतायत, त्यामुळे त्यांना खूप मोठा फायदा झाला. 4 एप्रिलला जलसंपदा भरतीची आपली बॅच सुरू होत आहे. बॅचला जास्त फीस त्या ठिकाणी नाही, 990 रुपये आपण फीस ठेवलेली आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर हा आपला नंबर आहे 9552 62 95 63 या नंबरला तुम्ही संपर्क करू शकतात किंवा हा व्हिडिओ बघतायच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली श्री अकॅडमीची डाउनलोड करून घ्या. टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करा. आता या ठिकाणी जर पाहिलं असेल तर बघा, डिसेंबर 2025 अखेर रिक्त असणाऱ्या कनिष्ठ अभियंता पदाचा आकृती तपशील दिलेला आहे. टोटल कनिष्ठ अभियंता म्हणजे सिव्हिलचे एक 1534 पद रिक्त आहेत. त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी मेकॅनिकलचे 278 पद रिक्त आहेत. कनिष्ठ अभियंता विद्युत इलेक्ट्रिकलचे 142 पद रिक्त आहेत. 14,000 मध्ये एकूण पाहिलं असेल तर 1954 केवळ कनिष्ठ अभियंताचे पद आहे. हे कशाचे आहे, तर टोटल 1954 पद हे कनिष्ठ अभियंता म्हणजे टेक्निकलचे पद आहे. अभियांत्रिकीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही गेल्या अनेक वर्षातील अत्यंत सर्वात मोठी संधी मानली जाणार आहे. इथं कोणकोणत्या भरती पदाची त्या ठिकाणी पदभरती असणार आहे, तर टोटल 40 विविध पदाची 14,000 जागाची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पद आणि पात्रता नेमकी कशा प्रकारे आहे थोडक्यात आपण बघून घेऊया. इथं पदाचं नाव दिलेलं आहे आणि इकडे तुमची आवश्यक शैक्षणिक पात्रता दिलेली आहे आणि कामाचं स्वरूप तुमचं इकडे दिलंय. कनिष्ठ अभियंता असेल तर तुमचं डिप्लोमा किंवा पदवी चालतं. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असेल तर सिव्हिल डिप्लोमा किंवा ITI सुद्धा चालतं. तिकडे तांत्रिक दिलेलं आहे, बघूया नंतर. लिपिक टंकलेखकच्या सुद्धा जागा आहेत, त्यामुळे टायपिंग ज्यांची मराठी 30 असेल आणि इंग्रजी 40 असेल त्यांना या 2026 मध्ये त्यांच्या एवढी सुवर्ण संधी कुणालाच नाहीये. पदवीधर प्लस तुमची टायपिंग प्रमाणपत्र मराठी 30 इंग्लिश 40. मोजणीदार सर्व नावाचं जे पद आहे, मोजणीदार पदासाठी सर्वेक्षण संबंधित पात्रता सोबत जमीन मोजणी आणि सर्वेक्षण तुमचा डिप्लोमा असेल ITI असेल, ठीक आहे, चाल. प्रशासकीय लिपिक ते दिले इकडे, नंतर बघूया इकडं. कालवा निरीक्षक नावाचं पद आहे. 10वी 12वी आणि पदवीधर हे पद आहे. प्रयोगशाळा सहाय्यक नावाचं पद आहे. विज्ञान पदवी किंवा डिप्लोमा असेल
तरही या पदाचा तुम्हाला फॉर्म भरता येतो. त्यानंतर बघा, जाहिरात कधी येणार आहे, प्रक्रियेची सुधारित जे काही पुढील टप्पे आहेत ते या प्रकारचे असणार आहेत. सुधारित सेवा प्रवेश नियम आकृतीबंध. सध्या शासनाकडून आकृतीबंधाला मंजुरी देण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. त्यानंतर हरकत आणि अपील 30 दिवस दिलेले आहेत. नियमानुसार कोणाला आक्षेप असल्यास संबंधित प्राधिकरणाकडे 30 दिवसात दाद मागण्याची सुद्धा मुभा दिलेली आहे. त्यानंतर अंतिम नियम आणि जाहिरात. नियम अंतिम झाल्याच्या नंतर लगेचच अधिकृत भरती प्रक्रिया जाहिरात ऑफिशियल नोटिफिकेशन त्या ठिकाणी या भरतीचं प्रसिद्ध होणार आहे आणि थेट तुमची परीक्षा जाहिरातीनंतर उमेदवारांना अत्यंत कमी वेळेत तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर जलसंपदा भरतीची तयारी करत असाल, एवढे त्या ठिकाणी पद आहेत. हे फक्त आपण काहीच पद घेतलेले बघा, तुम्ही जर पाहिलं असेल तर फक्त 1 2 3 4 5 6 एकूण 6 पदाविषयीच तुम्हाला माहिती दिली. या प्रकारचे टोटल 40 पदाची ही भरती प्रक्रिया आणि 14,000 पद भरती असणार आहे. अत्यंत महत्वाची परीक्षा पद्धती आहे. एक तर IBPS किंवा TCS तुमची एक्झाम घेणार आहे. त्यानंतर व्यापक पात्रता 10वी 12वी ITI डिप्लोमा ते पदवीधर अशा सर्व स्तरावर या आणि जे काही परिचय नावाचं पद आहे हे सुद्धा 7वीवर भरलं जाणार आहे. गट ड चं त्याच्या सुद्धा जागा असणार आहेत. कामाचे क्षेत्र प्रामुख्याने राज्यातील मोठं जलसिंचन प्रकल्प त्या ठिकाणी जलव्यवस्थापन या ठिकाणी तुमचं काम असतं. ओके, आता वेळ तयारीची आहे. जाहिरातीची वाट त्या ठिकाणी पाहू नका आणि जाहिरातीची वाट पाहत बसाल तर पुन्हा वाटत पाहत बसता. मागच्या वेळी जलसंपदा भरतीचा पेपर एवढा काय अवघड होता, परंतु तुमचं इंग्रजी कच्चं होतं, मॅथ बुद्धिमत्ता कच्चं होतं किंवा कच्चं नव्हतं, चांगलं होतं, तुम्हाला वेळ मिळाला नाहीये, काही जे कारण असेल तुमचे. पण यावेळेस पुन्हा कारण 2026 ला देऊ नका आणि आता तयारी ठेवा. इंग्रजी जमत नसेल इंग्रजीचे क्लास लावा, स्वतः करा, प्रश्नपत्रिका करा, सराव करा. मागच्या झालेल्या TCSच्या बघा, IBPS पेपर त्यांचं देत नाहीये, पण TCSचे सगळे पेपर अवेलेबल आहेत. त्यामुळे अगोदर ते पेपर बघा. ठीक आहे, तसंही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं आणि 4 एप्रिल आपले बॅच सुरू होत आहे. तुम्हाला जॉईन करायची तर जॉईन करा, तसं काही बंधन नाहीये. ठीक आहे, आता वेळ तयारीची आहे. ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. स्पर्धा प्रचंड आहे आणि स्पर्धा प्रचंड नाही तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. योग्य पात्रता असलेल्या उमेदवारांनी आजपासूनच त्या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करणं अत्यंत गरजेचं आहे. केली असेल तर ऑल द बेस्ट, चांगली गोष्ट आहे. बघा, IBPS पॅटर्ननुसार तांत्रिक आणि अतांत्रिक विषयाचं नियोजन करा. आपल्या पदासाठी लागणारे सर्व शैक्षणिक आणि आरक्षणाचे कागदपत्र तयार ठेवा. कास्ट नसेल कास्ट काढून घ्या, नॉन क्रिमिनल नसेल नॉन क्रिमिनल काढून घ्या, इतर डॉक्युमेंट नसतील ते सगळे डॉक्युमेंट काढून घ्या. शासकीय प्रक्रियेतील वेळेचा फायदा घेऊन आपला अभ्यास पूर्ण करा. जाहिरात येत नाही, जाहिरात येत नाही अजिबात म्हणू नका. 100 मार्कापैकी या 100 मार्काचा जो तुमचा पेपर आहे त्याच्या 25-25 चे 4 विभाग आहे. मराठी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इंग्रजी व्याकरण असेल, सामान्य ज्ञान. यापैकी तुमचं किती अभ्यास झालाय, तुम्हाला किती मार्क येतात, नसतील मार्क कमी येत असेल तर तो भाग परिपूर्ण करा. जाहिरात सरकारचं काम करणारी जाहिरात येणारच आहे, पण तुम्ही जाहिरात येऊन त्या जाहिरातीत न लागणे हे मोठं दुःख आहे. पुन्हा 27चा विचार न करता 26 मध्येच करा. टाइमपास थोडा कमी करा आणि या 4 घटकावर लक्ष द्या. त्यासोबत MPSC ची ग्रुप C ची जाहिरात बी मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यांची टायपिंग आहे, त्यांच्यासाठी 2026 सुवर्ण संधी आहे. हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे सर्वांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्यंत महत्वाची ऑथेंटिकपणे तुम्हाला माहिती दिलेली सगळी सविस्तरपणे डिटेलमध्ये काढ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. टेलिग्रामचा ग्रुप आहे, जॉईन करा. आपलं श्रेय अकॅडमीचं ॲप आहे, डाउनलोड असेल की डाउनलोड करा. न्यायालय शिपाई भरतीचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर आपली नोट्स आहे, त्यातले क्वेश्चन तुम्हाला 2018 पासून 2025 पर्यंत दिसतील. आपला नंबर दिला त्या नंबरला संपर्क करा. थांबतो.